पहा मला किती मोठी काकडी मिळाली. वा, हळूच तोड. अरे अरे, वेल नाही वाढायचं. मी पण असंच वा. करतो, खचाल खचाल. भेंडी अजून असं ना खाली खाली आहे ना भेंडी ती काय. हे इकडे साईडला, इकडून इकडून. हा इकडं, ते तिकडं तू हातापाशी. वांग. तर मैत्रिणींनो पहा, आपल्या परसबागेतले वांगे, काकडी, भेंडी. तर मुलांना पण खूप छान वाटतं. खूप बरेच वांगे आहेत त्याला, सगळे काढून घ्या. झाडा घुसला तरी तोडला. घुसला का? ते बघ पलीकडून पण 2-3 वांगे आहेत. 2-3 आहेत. झाडाला आहे ना असं हात लावायचा आणि मग वांग तोडायचं, म्हणजे झाड आहे ना व्यवस्थित राहत. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. वाव, एका भाजीचे वांगे निघाले. किती मोठी काकडी काढली मी. 2 काकडी निघाली. आता आम्ही काढणार आहोत हळद. 2 काकड्या, 2 भेंड्या, 5 वांगे. 5, 6, 7 असते ती. नाही 6. तर इथं आहे ना आता हळद लावलेली होती आणि हळदीचं पूर्ण असं हे पानं आहे ना वाळून गेले आता. आणि हे पा इथं हळद तयार झाली असं. तर हे आपल्याला आज खांदून काढायची हळद. हे बघ रे, कुठं कुठं हे बघ. वाव, ओ माय गॉड, इतकं मोठी. बघ किती निघाली हळद. अजून इकडं पण निघणार आहे. ते तिथं खांदा आता. तिथं खांड आहे. हा ही इकडं इकडं. हा ही नाडी दिसली का? अरे रे रे, थांब. वाह, बघ ना जम्बो. मी काढ. थांब थांब. हे बघ काय जम्बो आहे. वाव, बापरे. काढून इथं बार केली. थांब, हात काढवा. तर आज आहे ना मुद्दाम सुट्टीच्या दिवशी मी ना हळद काढायला घेतलेली आहे. तर मुलांनाही कळायला पाहिजे छोट्या छोट्या जागेत आपण किती छान असं पिकवू शकतो, किंवा एखादी गोष्ट थोडीशी जरी लावली तरी आपल्याला ही काळी आई किती असं मस्त उत्पन्न देत असते. तर 4-5च झाडं मी हळदीचे लावलेले होते. तर त्याची पहा एवढी अशी हळद निघालेली आहे. तर आपल्याकडे या छोट्याशा परसबागेत वर्षभर टिकल एवढी हळद मात्र होते. तर याच दिवसामध्ये ना हळदीचे रोप आहे ना लावत असतात कंद. तर आपण जेव्हा ही हळद काढतो ना त्यावेळी त्याला कंद पण असतात. तर ते कंद बाजूला ठेवून आणि ही जी हळद असते तिच्यावर प्रक्रिया करून आपण हळद करतो. तर याच्यात जे कंद निघालेले असतात ना ते कंद बाजूला काढून आपण पुन्हा या जागेमध्ये लावून द्यायचे. तर मी दरवर्षी ना तसंच करते. कंद बाजूला ठेवून आहे ना पुन्हा या जागेमध्ये हळद लावून देते आणि पुन्हा 1 वर्षानेच पाहायचं तर हळद आपली आलेली असते मस्त अशी. तर मुलांना घेऊन आज आहे ना परसबागेतली हळद काढली पहा. तर मुलांनाही खूप आनंद होतो आपल्या छोट्याशा जागेमध्ये वांगे, काकडी, भेंडी. तर मला आहे ना या सर्व गोष्टींची आवड आहे आणि माझ्या नातवंडांना पण मी याची आवड निर्माण करणार आहे. तर त्यांना ही आता खूप आवड लागली पहा. अशा पद्धतीने ना थोडं थोडं ते मला पण सहाय्य किंवा मदत करू लागतात. लावून देऊ मी घरात आले का अजून काढू आहे ना. वांगे पण लावू आपण. वा रे वा. पडला ना वेल उपटला ना याचा काकडीचा. आता काकडी जवळ आली नाही तर पडली. काकडी जाईन काय ना आता खराब होऊन. तर हळद काढता काढता आहे ना काकडीचा वेल पण उपटून गेला. मुळ्या त्याच्या उपटून आल्या माझ्याकडून. तर पहा इतकी अशी हळद आपली आता ही निघालेली आहे. तर हिची सर्व माती काढून आहे ना आपल्याला स्वच्छ अशी हळद धुवून घ्यायची आहे. आणि हे हळकुंड आपल्याला बाजूला करतानाच याचे जे कंद आहेत ते बाजूला करायचे आहेत आणि ते पुन्हा आपल्याला इथं लावायचे आहेत. तर काही रोपं पण मला मिळाले ते पण मी आता जमिनीमध्ये लावून देणार आहे.
दिला ना तर याला परत हळद येणार हा लावून दे मला लावायची. कंद आहे ना इथं बाजूला ठेवले, लावायचे ना आपल्याला ते परत लावायचे आपल्याला म्हणजे हळद येईल. त्यानी परत रिटर्न मध्ये हळद येईल पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. खुरपं खाली चेपलं. बाप्पा सगळ्यात मोठं अजून नाही का बाकीच्या जागात नाही. अरे ते थोडंसं जवळ घे तिथं, त्याच्या जवळ घे थोडंसं. हे हळदीचे कंद आहे ना लगेच आपल्याला असे लावून द्यायचे. असे हळदीचे कंद खांदून घे थोडं, खांदून. आपण आता नवीन झाडं लावले ना परत, बास झाडावर नाही टाकायचं खत, वाकून टाकायचं खाली. आता त्याला पाणी दिलं का मस्त त्याला लागू होऊन जाईल ते खत. इकडं वांग्याचे झाडं लावलेत ना तर हे ड्रममध्ये जे वांग्याचे झाडं होते ना त्याच्यातले 2 उपटून आहे ना इकडं शिफ्ट केलेत हळदीच्या जागेवर. पा मस्त. याला पण टाका रे थोडं थोडं, फेकू नको तसं रुगवेद. त्या भेंडीला टाक. आता ह्या गोष्टीची ना खूप गरज आहे. मुलांना आहे ना हे सगळं कळालं पाहिजे, कारण आपण शेतकऱ्यांचे बच्चे आहोत. छोट्याशा परसबागेत एवढी हळद, वांगे, भेंडी आणि काकडी निघाली. तर चला तुम्हीही असे प्रयत्न करू शकता जरूर. तर मागच्या वर्षी पण एक घमीला गच्च भरून हळद निघाली होती, तर ती भरपूर दिवस आपल्याला हळद गेली, घरची हळद. आणि यंदा पण परत आपल्याला हळद निघाली आहे ना पिल्लू. आम्ही केलं खताचं काम. हो खताचं काम केलं. आता आज सुट्टी कारणी लागली. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल, अजून आता सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. आणि आमच्या असेच आपला शेतमळ्यातले नवीन नवीन व्हिडिओ पाहतला. तर ही हळद आहे ना आपल्याला स्वच्छ करून घ्यायची, पूर्ण अशी धुवून घ्यायची आणि उकडून घ्यायची हळद. तर मस्त अशी उकडून घ्यायची आणि मग नंतर तुकडे करून वाळू घालायची आणि छान अशी गिरणीतून दळून घ्यायची. तर आपली हळद पावडर एकदम सहजासहजी तयार होते. तर अशा पद्धतीने आपली ही ऑर्गॅनिक हळद निघालेली आहे. तर आपल्या परसबागेचा चमत्कार किती सुंदर. तर मैत्रिणींनो, हे हळकुंड आहे ना स्वच्छ असे धुवून घेतले आणि उकडून घेतले पहा पाण्यामध्ये. तर आपण कुकरमध्ये पण उकडू शकतो, एखादी शिट्टी काढून छान असे उकडून घेऊ शकतो. तर मी पाण्यामध्ये हे उकडून घेतले आणि आता काढून घेणार आहे. आणि थंड झाल्यावर छान असे मस्त याचे बारीक बारीक तुकडे करून आणि मग वाळत टाकणार आहे. तर आज मी हळकुंडाचं लोणचंही बनवणार आहे, ओल्या हळकुंडाचं लोणचं. तर ती रेसिपी मी कुंकू टिकली किचनवर आणि शेतमाळ्यावर शॉर्टमध्ये टाकणार आहे, तर नक्की जाऊन पहा. तर आता हे हळकुंड उकडलेलं जे पाणी आहे ना ते एकदम मस्त थंड होऊ द्यायचं आणि आपल्याला स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं. तर हे पाणी आपल्याला आहे ना झाडालाच मारायला काम येईल, कारण झाडावर किटाणू बसतात, मावा होतो. तर त्यामुळं ते पाणी आपल्याला झाडावर मारायचं. ही सगळी हळद आहे ना आता मी उकडून घेतली आणि अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घेऊ आणि उन्हात वाळायला घालू. तर मस्त अशी ऑर्गॅनिक हळद आपली तयार होणार आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या परसबागेतला हा चमत्कार व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. ऊन नाही केलं तरी चांगले आज वाळण तरी धुवून घेतलेली सगळं वल्ल वल्ल लागतंय हाताला.